बुल्ढाना में शिवसेना नेता अंबादास दानवे ने दिवंगत किसान कैलाश नागरे के परिवार से मुलाकात कर शोक संवेदना व्यक्त की। उन्होंने सरकार प्रशासन की लापरवाही पर सवाल उठाए और सिंचाई परियोजनाओं की विफलता को उजागर किया। बुल्ढाना जिले में किसान कैलाश नागरे की आत्महत्या पर शिवसेना नेता अंबादास दानवे ने दुख व्यक्त किया। उन्होंने उनके परिवार से मुलाकात कर संवेदना जताई और सरकार पर गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा कि प्रशासन की लापरवाही और सिंचाई परियोजनाओं के अधूरे रहने की वजह से किसान परेशान है। उन्होंने प्रशासन पर तंज कसते हुए कहा कि सरकार निकम्मी होती तो प्रशासन भी निकम्मा ही रहेगा। उन्होंने जिला कलेक्टर और तहसीलदार की भूमिका पर भी सवाल उठाए। दानवे ने कहा कि सरकार को इस संवेदनशील मामले पर तत्काल ध्यान देना चाहिए ताकि भविष्य में ऐसे हालात दोबारा न बने। एक आदर्श शेतकरी असलेले कैलाश नांगरे, एक नाविन्यपूर्ण शेती करणारे कैलाश नांगरे यांना आत्महत्या करावी लागते हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं, या भागाचं। कारण यांची मागणी जी होती खडकपूर्णा प्रकल्प जो इथे आहे, या खडकपूर्णाच्या माध्यमातून 14 गावांना पाणी मिळावं। आता याच्यात नियम कायदे मलाही माहिती आहे, परंतु त्यांनी काय खडकपूर्णाचं धरणाचं पाणी कोणासाठी राखीव असेल, हे राखीव पाणी मागितलेलंच नाही आहे। जे ओव्हरफ्लो होतं, वाया जातं ते पाणी मागितलेलं आहे आणि 110 मीटर फक्त काम करायचं। कोणीतरी अधिकाऱ्याने मिसगाईड मान्य मुख्यमंत्र्यांना केलेलं आहे। 110 मीटरची चारी करणं एवढंच काम आहे आणि त्यासाठी जागा, भूसंपादन कोणताही खर्चसुद्धा नाही आहे। आणि मला वाटतं या कारणावरून एक शेतकरी, एक तरुण आत्महत्या करतो, हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे। निश्चित परिवार, मुलं आहेत, छोटे छोटे मुलं आहेत, हुशार मुलं आहे, परिवार आहे, वडील आहे, पत्नी आहे। या सगळ्यावर जो दुःख पडलं, मला असं वाटतं दुःख तर कोणी कोणाचं वाटून घेऊ शकत नाही। परंतु एक भेट देण्यासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने आज आलेलो। शिवसेना पक्षाच्या वतीनं जी काही शक्य आहे ती मदतसुद्धा आम्ही या कुटुंबियांना दिलेली आहे, परंतु तेवढ्यापुरतं ते काही करणं ते तर सगळ्यांची जबाबदारी। परंतु सगळ्यात आधी कैलाश नागरेंच्या ज्या भावना होत्या, पाणी, मला वाटतं एक सिंचनाचा विषय या महाराष्ट्राचा। सरकार तर मोठ्या मोठ्या घोषणा करतो, एकीकडे विदर्भामध्ये 78,000 कोटीचा प्रोजेक्ट, इकडे मराठवाड्यात 46, प्रत्यक्षात कुठंच काही नाही। प्रत्यक्षात ह्या सिंचनाचे प्रकल्प कागदावर आहे, जुने 1960चे, 67चे, 70चे प्रकल्पसुद्धा अजून पूर्ण झालेले नाही। आणि म्हणून निश्चित या निमित्तानं कैलाश नांगरेंनी ज्या पद्धतीनं आपला जीव एक प्रकारे या सिंचनासाठी, शेतकऱ्यांसाठीच दिलेला आहे, त्याचं एक बलिदान आहे। आणि मला असं वाटतं या भागातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे, हे जर झालं तरच त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाणार नाही। आणि मला वाटतं ते व्यर्थ जाऊ नये याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू।